राजाधिराज श्री सद्गुरुनाथ महाराज की जय। तीर्थस्वरूप परमपूज्य श्री रामराय गोविंद केळकर तथा श्री दासराम महाराज यांच्या वचनांवर आधारित श्री दादांचेच अंतरंग सत्शिष्य ना गोखले यांनी लिहिलेल्या नित्य नवा दिस जागृतीचा या ग्रंथातील आज ऐकूया 17 जुलै या दिवशीचं चिंतन. गुरुकृपा होण्यास अंतःकरण द्यावं लागतं. गुरुकृपेविण मोक्ष मिळे हे कल्पांती न घडे. या शब्दात समर्थाने दासबोधात गुरुकृपेचं अनन्यसाधारण महत्त्व सांगितलं आहे. सिद्धांचे प्रकार सांगताना परमपूज्य दादा सांगत असत की सिद्धांचे 2 प्रकार आहेत. एक साधना सिद्ध आणि दुसरा कृपा सिद्ध. साधना सिद्ध व्हायला सुद्धा गुरुकृपा लागतेच. परमार्थात कृपा प्राप्त व्हावी म्हणूनच साधन करावयाचं. कृपा एकदा झाली की काम झालं असंही परमपूज्य दादा म्हणत असत. परंतु ही कृपा होणं त्यासाठी साधक पात्र ठरणं हे मोठं अवघड काम असतं. शिष्याचा अहंकार, देहबुद्धी, वासना, विकार, लोकेशणा इत्यादी अनेक उपाधींचा जेव्हा निराश होईल तेव्हा तो कृपेसाठी पात्र ठरतो. तावून सुलाखून निघाल्याशिवाय गुरुकृपेचा अमृत वर्षाव होत नाही हे सत्य आहे. इतके दिवस आम्ही गुरुगृही राबतो आहोत, सेवा करतो आहोत, निरनिराळ्या उत्सव समारंभ सण वार इत्यादीसाठी तन मन धन पूर्वक कार्य करतो आहोत, पण अजून सद्गुरूंची कृपा होत नाही असं पुष्कळ जण म्हणतात. परंतु त्यांच्या अंतःकरणात तो भाव असतो की नाही हे सांगणं अवघड असतं. अर्थात गुरुदेव कूटस्थातला भाव जाणत असल्यामुळे त्यांना अंतःकरणापासून कोण करतंय आणि काही मनात हेतू ठेवून कोण करत असतात हे चांगलं ठाऊक असतं. ते बोलून दाखवत नाहीत एवढंच. अनन्यता आणि अव्यभिचारी निष्ठा ही अंतःकरणापासून असावी लागते. नुसता सांप्रदायिक अभिनिवेश उपयोगी पडत नाही. एक देव एक गुरु कोठेतरी असावा निर्धारू असं समर्थ याच बाबतीत म्हणतात. पतिव्रता जैसी पती लागी असं गुरुभक्तीचं वर्णन आहे. त्यामुळे संपूर्ण अंतःकरण म्हणजे मन बुद्धी शरीरासहित सद्गुरूंना शरण गेल्याशिवाय कृपा होण्याची शक्यता नाहीच. मागच्या जन्मी या गोष्टी घडल्या असतील तर पूर्व सुकृतानं ही गोष्ट घडू शकते आणि या जन्मात त्याचा लोकांना अचंबा वाटतो. पण पूर्व सुकृतानं या गोष्टी घडतात हे लक्षात ठेवून गुरुकृपेला पात्र ठरण्यासाठी साधन करणं हे आपलं काम आहे. तेही त्यांनीच करवून घ्यावं अशी प्रार्थना करायला हवी. राजाधिराज श्री सद्गुरुनाथ महाराज की जय.